आजपासून आपण जे बोर्डाचे पेपर आहे तर ते सोडवणार आहे. मी आधी क्वेश्चन पेपर देईन. जर याला सबस्क्रायबर तुम्ही 1K वर केले तर मला त्याचा आन्सर सहित द्यायलाही उपयोग होईल. त्याच्यामुळे तुम्ही मला मोटिवेशनही मिळेल. तर मराठी जो फर्स्ट लँग्वेज आहे त्याचा जो 2025चा आहे. तर हा जो पेपर आहे तो बोर्डाचा हा आहे. याच्या नेहमी सूचना चांगल्या वाचा. की विभाग 5 हा महत्त्वाचा आहे उपयोजित लेखनचा, की त्याच्यात 2 सारांश लेखन गद्यपाठातील एक अपठित उत्तर वाचून त्या उत्तराचा पुन्हा कृती सोडवायच्या आहेत. आकृत्या पेननेच काढाव्यात लिहिले त्यांनी आणि व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. तर इथं खाली दिलेले आहेत गद्य की चौकटी पूर्ण करा. पहिला आहे गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभे असलेली झाडे पिंपळाची मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत ज्ञानेश्वर. तर हा उत्तर आहे फाल्गुन चैत्रचा. ते याच्यातली उत्तरे शोधायचे आणि आपल्याला उत्तर द्यायचे. ते इथे लिहिले की वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिले महिने. जे इथं चैत्रमध्ये दिलंय तर फाल्गुन आणि वैशाख त्याचा आन्सर आहे. स्वमत लिहायचे. तर ते स्वमत लिहिताना चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. तर नवपालवी येताना चैत्रातल्या पिंपळेत काय होतं तर याच्यातले मुद्दे तुम्ही नीट वाचून त्याच्यातले लिहू शकता की नवपालवी आल्यावर झाडे वगैरे आहेत ते हिरवेगार दिसतात, मन प्रसन्न होतं, त्याचं सौंदर्य चांगलं दिसतं, फुलातून फळातून मधुरस वाहत असतो, दृश्य मनोहर असते, पिंपळाचे पान वगैरे त्याच्याबद्दल पण तुम्ही लिहू शकता याच्यातले. ते यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा एक उतारा आलेला आहे. दुसरा जो आहे उताराच्या आधारे कृती करा. तर त्यामध्ये जो आहे जटिल कार्य त्यांनी स्त्री साक्षर करणे आणि त्यांचे अटीतटीचे कार्य तिला पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे लिहिलंय. तर हा पॅरेग्राफ आहे त्याचा उतारा. आणि या उतारात तुम्ही मन लावून त्याची एकदा दोनदा वाचायचं म्हणजे तुम्हाला त्याचा आन्सर चांगल्या पद्धतीने येईल. तर महर्षी कर्वे यांचे जन्मगाव तर इथं दिलेलं आहे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये की रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावरी वाङ्मयाची जननी सरस्वती आहे. सोमत स्त्रियांना शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. विधानामागे महर्षी आहे त्यांच्या पॅरेग्राफमध्ये की स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्याभूषित होऊन पुरुषांची स्पर्धा करू शकले पाहिजे हे आहे त्याचं. आणि त्याचप्रमाणे आता अपठित गद्य म्हणजे जो बाहेरील उतारा आहे तो तर ते इथं आहे तो अपठित गद्य. जे केलेच पाहिजे ते करावयाच्या हातून जाते, जे नाही तरी चालेल ते न चुकता केले पाहिजे, सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडून जाते. तो हा आहे उतारा. आणि त्याचं हे उत्तर आहे की चूक का बरोबर लिहा. पहिलं तहान लागले की आपण सरबत पितो. चूक काही गोष्टी स्वभावानुसार गरजेच्या केल्या जातात. बरोबर. व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते. बरोबर. थकवा आला की आपण काम करतो हे चूक आहे. आणि इथे पुन्हा दिले त्यांनी की न चुकता जे केले जाते ते गाळलेले जागा आहेत, नाही केले तरी चालेल. ते आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला थकवा कधी झोपतो आपण जेव्हा आपल्याला थकवा आला की ते इथं पॅरेग्राफमध्ये उत्तर आहे. तर इथे दिलेले आहेत कृती मुलीचा आत्मविश्वास आता कविता दिल्यात पद्य म्हणजे तर मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील 2 ओळी शोधून लिहा. तर ते आत्माला जो आहे तो इथे आहे त्या कवितेमध्ये. मुलगी आणि मुलगा जो असतो तो मुलगी चेंडूसाठी त्याला चॅलेंज करते. हा एक त्याचा आत्मविश्वास आहे म्हणजे ती नेमका झेलते सुद्धा. हा आहे त्याचा खालील तुम्हाला समजलेला आता घराचा झरोका म्हणजे खिडकी भातुकीचा खेळ म्हणजे संसार. तर खालील पंक्तीतील सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. ती मांडीवर घेते भावलीला, एका हातात थोपटत तिला चढवते आदन भाताचं. याचाच अर्थ तुम्हाला सरळ अर्थ लिहायचे की तिने जे भातुकलीचा खेळ खेळत आहे संसारात तिने ते मांडीवर भावलीला म्हणजे तिचं जे बाळ आहे ते समजून घेतले, त्याला थोपटत असते आणि मग नंतर भातासाठी जे आधण असतं त्याची चढवते चुलीवर. ते असं लिहायचंय. काव्य सौंदर्य माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं या ओळीतील विचार सौंदर्य. त्याच्यात आशय सौंदर्य
वगैरे सगळं लिहा. आता इथे लिहिलेलं आहे की मुद्द्याच्या आधारे कवितेतील काही कृती करा. उत्तम लक्षण किंवा आकाशी झेपी. त्याच्यातील कवयित्री किंवा कवीचे नाव, कवितेचा विषय, कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे हे लिहायचं आहे. आता इथे रसग्रहण, या खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास बहिष्कृत भारत. विभाग 3 आहे तो स्थूल वाचन आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. माणसे पेरा माणूस हिरवल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ. मनक्या पेरेन लागा या कवितेच्या आधारे लिहायचंय. तर परत जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्याविषयी लिहायचे. नंतर खालील मुद्द्यावर व्युत्पत्ती कोश, निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी आणि कोशाचे प्रकाशन. आता खालील समास जो आहे तो जोडवायचा आहे की सामासिक शब्द दिले, समासाचे नाव दिलेत. आई वडील, पंचवटी, महाराष्ट्र, चहापाणी. याचे जे समास आहेत त्यांचे जोड्या जुळवायच्या आहेत. शब्दसिद्धी, भरधाव, लाजाळू, गुरुत्व, नावले. तर प्रत्यय घटिक व उपसर्ग घटित शब्द लिहायचे. प्रत्यय म्हणजे नंतर न जोडलेला शब्द आणि उपसर्ग म्हणजे आधी जोडलेला शब्द. आता इथे दिले आहे की वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर निष्कासन करणे म्हणजे बडतर्फ करणे. लाच घेतल्यामुळे बंडूला शिपाई पदावरून निष्कासित केले. मुग्ध होणे म्हणजे गुंगून जाणे. तर शाहू महाराजांचे भाषण ऐकून श्रोते मुग्ध झाले होते. पित्त खवणे म्हणजे राग येणे. अभ्यासात बहिणीचा सारखा व्यत्यय आल्यामुळे मनोजचे पित्त खवळले. अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे. अचानक पाहुणे आल्यामुळे मुलगा अचंबित झाला. शब्दसंपत्ती. आता एक शब्द लिहायचा. इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द. आई, माता, जननी आणि वचन ओळखा. तर ओळखायचं इथं कन्फ्युजन येतं कारण की कधी कधी वचन ओळखा म्हटलं तर आपण ते कोणते वचन आहे ते लिहायचं. एक वचन, गोट्या हे अनेक वचन आहे. अक्षरापासून 2 शब्द तयार करा. दुकानदार, तर त्यांनी सांगितले दुकान आणि दार हे वगळून शब्द लिहायचे. तर याच्यामध्ये आलेला शब्द कान, परत नर असं तुम्ही लिहू शकता. लेखन नियमानुसार लिहायचे म्हणजे अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 सोडवायचे त्याच्यातले. निर्मिती, सुशिक्षित, ऐतिहासिक, परिस्थिती, दीपावली आणि विद्यापीठ. विरामचिन्हे द्यायचे. आता इथे विरामचिन्हे ओळखून त्यांची नाव द्यायचे. तर हा पहिला आहे तो प्रश्नचिन्ह आणि दुसरा आहे तो एकेरी अवतरण चिन्ह आहे. आता भाषिक शब्द. खाली शब्दांना प्रचलित मराठी शब्द द्यायचं. तर ड्रामा म्हणजे नाटक आहे आणि बुक स्टॉल म्हणजे पुस्तकाचे दुकान. पत्रलेखन, तर इथं पत्रलेखन दिलंय की खालील पत्र वाचावं, निवेदन वाचावं, खालील कोणतीही एक कृती. इथं अक्षरधारा वाचनालय आहे चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा आहे 27 फेब्रुवारी 10 स्थळ अक्षरधारा. त्यामध्ये तुम्ही ग्रंथपाल अक्षरधारा यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर एक तुमचे जे आहे ते तुमचे वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचे विनंती पत्र आहे आणि दुसरे जे आहे मित्राला मैत्रिणीला म्हणजे एक औपचारिक आहे ना अनौपचारिक आहे. तर तुम्ही व्यवस्थित पत्ता स्वतःचा वर लिहून मग ज्याला लिहायचे त्याचा परत विषय लिहायचा आणि मग खाली आपला नंबर लिहून तुम्ही पत्र पूर्ण लिहू शकता. सारांश लेखन विभाग 1 मधल्या गद्य प्रकरण 1चा सारांश लेखन म्हणजे 1/3 लिहायचंय. त्याच्यातले मेन मुद्दे आहेत ते 1/3 करायचं. तिसरा भाग म्हणून म्हणजे 8 ते 10 ओळीत लिहू शकता तुम्ही. तर जाहिरात लेखन इथे योगासन वर्गाचे आकर्षक जाहिरात करा. तर तुम्ही ते तुमचे वैशिष्ट्ये, ठळक वैशिष्ट्ये, पत्ता वगैरे लिहून करू शकता तयार. तर बातमी लेखन जनता विद्या महाड याचे पर्यावरण दिन साजरा करता येते त्याची बातमी तयार करायची. तर कथा लेखन, गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला सांगितले ते 20 रुपये आईने केतनला दिले. केतनने पैसे पॅन्टच्या खिशात ठेवले आणि तो निघाला वाटेत. डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता म्हणून तो बघायला केतन थोडासा थांबला. खेळ पाण्यात दंग असलेल्या केतनने अचानक खिसा चाचपला आणि
मग त्याला तुम्ही कोणत्याही तुमच्या आयडियाने, तुमच्या कल्पनेने तुम्ही कथा पूर्ण लिहू शकता. आणि त्याला आपले पाकीट नसल्याचे कळले आणि त्याबरोबर त्याची चैनही चोरीला गेली होती, हेही लिहा. त्यामुळे आजूबाजूला पाहिले, पण त्याला कोणीच पाकीट पाहिले नसल्याचे सांगितले. त्याने सगळीकडे शोधले, पण त्याने नंतर मग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, कारण त्याची सोन्याची चैनही महागाची हरवली होती. पोलिसांनी सर्व गुन्हेगारांचे फोटो दाखवले. त्यातील एकाला त्यांनी थोडा वेळापूर्वी स्वतःच्या जवळच उभे असल्याचे होते ओळखले आणि त्याने पोलिसांना त्याबद्दल सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या घरी गेली व तिथे सर्व शोधले, तर घरात लपून बसलेल्या चोरासहित चैन व त्याचे पाकिटही सापडले. आणि मग त्याने केतनला फार आनंद झाला आहे असे लिहू शकता. प्रसंगी लेखन. आता प्रसंगी लेखन म्हणजे आपल्याला इथे चित्रलीला निकेतन अहमदनगर आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आहे. त्याच्यात याबद्दल प्रसंग लेखन लिहायचे. वरील वितरण समारंभात तुम्ही तुमच्या लहान भावाचे कौतुक करण्यासाठी उपस्थित अशी कल्पना करून प्रसंग लेखन लिहायचंय. आता आत्मकथन. ते 1.5 पानाचं तरी आत्मकथन लिहू शकता तुम्ही. नदीच्या इथं तुम्हाला मुद्दे दिलेले आहे की भावना, उपयुक्तता, त्याचे महत्त्व, आजची स्थिती, कार्यखंत, की नदी कशी प्रदूषित होते, नदी पहिल्यांदा कसं त्याला देवाचं रूप होतं, तिच्यामुळे कशी आपली तहान भागवली जाते, शेतकऱ्यांना कसे त्यांच्या शेतीसाठी पाणी मिळतं, कारखाने चालू असतात त्याच्यावर. हे पण लिहू शकता की कारखान्यातील दूषित पाणी त्याच्यामध्ये सोडल्यामुळे आजकाल नद्यांना भरपूर अस्वच्छता होत आहे आणि त्याच्यामुळे माणूस आजारी पडत आहे. तर वैचारिक प्रदूषण एक समस्या उपाय हे लिहू शकता. हेही सोपं आहे. तर या 3 पैकी एकच कृती तुम्हाला सोडायची आहे. तर तुम्हाला जर अजूनही इतर विषयांच्या किंवा अजून 5-5 विषय 5-5 एका विषयाचंच प्रश्नपत्रिका असेल पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि जर उत्तरासहित पाहिजे असेल तर त्याला सबस्क्राईब करा तुम्ही सर्वांनी.